Hello to all students. In our last video we have to study that the estimation of error. Then after this one next point is uses of dimensional analysis. या पॉइंट्स बद्दल आपण लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस आपण पाहणार आहोत अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिमिटेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस ऑल्सो वी हॅव टू स्टडी इन आवर टुडेज लेक्चर. फर्स्ट ऑफ ऑल युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस. युजेस म्हणजे काय, त्याचा उपयोग. जे आपण डायमेन्शन्स बघतो, ॲनालिसिस करायचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पडताळणी करायचं आहे, क्रॉस चेक ज्याला म्हणतो. अशा प्रकारे यामध्ये ठराविक 3 पॉईंट्स आहेत, 3 ॲनालिसिसचे युजेसचे 3 मुद्दे आहेत. त्यातला फर्स्ट वन बघूया काय आहे. First is to check the correctness of physical equations. To check correctness of physical equation म्हणजे असे फिजिकल इक्वेशनचे डायमेन्शन्स आपल्याला बघायचे जे डायमेन्शनचे असेल जे करेक्ट असायला पाहिजे. मीन्स फिजिकल इक्वेशन्स, द फिजिकल इक्वेशन इज करेक्ट इफ डायमेन्शन्स ऑफ दॅट फिजिकल इक्वेशन्स ऑन बोथ साइड विच इज सेम. इफ लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइडचे जे डायमेन्शन्स दोन्ही साइडचे त्या फिजिकल इक्वेशनचे जर करेक्ट असतील तर आपण म्हणू शकतो की दॅट फिजिकल इक्वेशन विच आर डायमेन्शनली करेक्ट. देन फॉर दॅट कन्सेप्ट वी हॅव टू कन्सिडर वन एक्झाम्पल किंवा तुम्ही एक इक्वेशन यूज करूया इन दिस केस. त्यासाठी मी ते नोट लिहिते बघा. And the physical equation is correct if it is same value on both side of equation, then this one is dimensionally correct. त्याला आपण डायमेन्शनली करेक्ट ह्याच्यासाठी ही काय आहे, कंडिशन आहे. केव्हा म्हणू शकतो आपण फिजिकल इक्वेशन जो की करेक्ट आहे. वेन हियर वी हॅव टू यूज द वन इक्वेशन दॅट इज अ इक्वेशन ऑफ मोशन. बाय यूजिंग इक्वेशन ऑफ मोशन, by using dimensional equation of motion, V is equal to u plus at. This is a first equation of motion. V is equal to u plus at. Then here therefore V means it is a final velocity. And u means initial velocity. And here that small a is a acceleration due to gravity. Acceleration due to gravity. And this one t means time. Acceleration plus multiplication 5 ने केला है. Therefore final velocity, what is the dimension of velocity? We know that very well.
We have to write dimensions by using dimensional formula. We have to use here, we have to compulsory write in square bracket. How to write then? Dimension of velocity m0 l1 t minus 1. Here initial velocity, initial और final दोन्ही असते, पण हे काय आहे, दोन्ही सुद्धा velocity आहे, म्हणून दोघांचे डायमेन्शन्स velocity असल्यामुळे कसे असणार आहेत, सारखे तेच डायमेन्शन येणार बघा, m0 l1 t minus 1 and here plus हा मधला प्लस जो आहे तो as it is in bracket डायमेन्शन्स लिहूयात आपण ऍक्सेलरेशनचे आणि टाइमचे. ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन्स आहेत m0 l2 t minus 2. Not 2 here 1. And time period चे dimensions आहेत काय, m0 टाइम एकच वेळा आहे, l0 टाइम मध्ये मास आणि लेंथ नाहीये म्हणून ते 0 आणि t रेस टू 1. बघा अशा पद्धतीने आपले डायमेन्शन्स आलेले आहेत. ओके, आता काय करूयात, परत एकदा नेक्स्ट स्टेप लिहूयात. त्याच्यानंतरचा नेक्स्ट स्टेप इकडे लिहिते वर m0 l0 as it is LHS. ह्याला इकडचा जो आहे तो आपला लेफ्ट हँड साइड आहे, हा LHS आहे आपला लेफ्ट हँड साइड आणि इकडचा जो आहे RHS आहे म्हणजे राइट हँड साइड. लेफ्ट हँड साइडची व्हॅल्यू मी ॲज इट इज लिहिते अँड हियर इन RHS साइड m0 ही पण पहिली व्हॅल्यू आपण ॲज इट इज लिहूयात, वेलोसिटी इनिशियल आणि फायनलची आपण व्हॅल्यूज ॲज इट इज लिहूयात. त्याच्या पुढचा जो स्टेप आहे I will write once again. प्लस आहे म्हणून ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू काय आहे, m0 l1 t minus 2. तिथे दिलेलं आहे, मग आपण एकाच फॉर्म मध्ये हे दोन्ही कंपेअर करून घेऊया, दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणून या दोन्हीला आपण कंपॅरिझन करून घेऊया. m एकदाच लिहूयात, m l आणि t च्या फॉर्म मध्ये. m म्हणजे 0 प्लस 0, हे बघा इथे आहे 0 0 0 प्लस 0. नेक्स्ट l1 प्लस 0, l1 प्लस 0. t ची व्हॅल्यू दोन्हीकडे काय आहे, एकदा t minus 1 आहे, इथे t रेस टू 1 आहे, मग कसं लिहिणार, -2 प्लस 1. ओके, therefore then लेफ्ट हँड साइड जशी आहे आपण तशीच लिहूयात ॲज इट इज. इकडे m l t राइट हँड साइडचं पण इनिशियल वेलोसिटीची व्हॅल्यू ॲज इट इज. त्यानंतर प्लस, हे बघा 0 प्लस 0 m ची व्हॅल्यू काय येणार 0, l ची व्हॅल्यू 1 प्लस 0 आहे, मध्ये प्लस असल्यामुळे 0 नि मधला काहीच फरक होणार नाही म्हणून 1 येणार. t रेस टू -2 प्लस 1 -1. 2 मधून 1 गेला 1 गेला तर काय येणार 1. मायनस साइन कशाचा आला, 2 हा मोठा आहे म्हणून त्याचा साइन येणार -1. इफ यू हॅव टू ऑब्जर्व दॅट ऑन बोथ साइड्स, राइट हँड साइड and left hand side, there are these three dimensionals. We have to put up here in a equation of motion, first equation of motion we have to put up dimensions. That whole dimensions are correct and same. LHS side and RHS side both are same. It means that it is dimensionally correct. Dimensionally correct. अशा पद्धतीने आपण जसं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन वापरलं, या ठिकाणी तुम्ही दुसरा सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वापरू शकता, थर्ड वापरू शकता. त्याच्यावरून तुम्हाला डायमेन्शन्स जे आहेत ते आपण चेक करू शकतो. वी हॅव टू चेक
मी आधीच म्हटलं की ॲनालिसिस करतोय म्हणजे आपण ते डायमेन्शनली करेक्ट येतात का, याच्यामध्ये कंडिशन आहे की दोन्ही साईड कशा यायला पाहिजेत, सेम यायला पाहिजेत। जर तुम्ही इथे बघितलं तर m⁻0 l⁻1 t⁻−1 आहे लेफ्ट हँड साईड, इज इक्वल टू नंतरची जी राईट हँड साईड आहे इथं सुद्धा m0 l1 t−1 आहे। तसंच प्लस नंतर बघा वरच्या रेस्टूचे व्हॅल्यू काय आहेत, सेम आहेत, जे आपण डायमेन्शनल फॉर्म्युलाच्या माध्यमात लिहिलेलं आहे तर त्या सगळ्या व्हॅल्यूज कशा आहेत, इक्वल आहेत। इट मीन्स दॅट ते सेम असल्यामुळे इट इज अ करेक्ट। कशा थ्रू करेक्ट आहे, डायमेन्शनली इट इज अ करेक्ट। म्हणजे अशा प्रकारे आपण काय करू शकतो, वी हॅव टू चेक, ॲनालिसिस करायचं म्हणजे आपण काय करू शकतो, त्याला टॅली करून पाहू शकतो। ही फर्स्ट यूज ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस झालेला आहे। त्यानंतर आपण सेकंड डायमेन्शन ॲनालिसिस बघूयात, त्याचा काय उपयोग आहे। Next one is second, that is to establish between the related physical quantities physical equations. What we have to use here, consider a one simple pendulum. Simple pendulum चा आपण इथे एक रिलेशन बघूयात. That relation between the time period simple pendulum, the period of simple pendulum time period, which is depends on length of pendulum and acceleration due to gravity. Time period जो आहे तो डिपेंड कशावर आहे, लेंथ ऑफ दिस सिंपल पेंडुलम. Okay, then we have to write here time period t, that is the period of simple pendulum which is depend asल्यामुळे we have to use here directly proportional to the length of pendulum, that is we have to denoted by the L symbol, and acceleration due to gravity we have to denoted by the G symbol. Here we have to use here prefix value, that is L raised to a and b. We have to calculate that value a and b. Therefore, t is equal to, we have to consider here proportionality constant k L raised to a g raised to b as it is. That proportionality constant which is dimensionless. हा proportionality constant k जो आहे तो dimensionally काय आहे, less आहे. Due to that we have to first of all write down the dimensions of these values. ह्या प्रत्येकाचे आपण काय लिहायचे आहेत, dimensions in the form of dimension formula m, l and t. m raised to काय येणार, 0 टाइम लिहायचा आपल्याला, l raised to 0, t raised to 1 एकच टाइम आहे म्हणून t raised to काय येणार 1 इज इक्वल टू k ला डायमेन्शन लेस आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणून k ॲज इट इज, l raised to काय येईल तो पण m l t च्या फॉर्म मध्ये आपण मिळत, m raised to काय येईल 0, l raised to 1, t raised to 0, कारण की लेंथ आहे म्हणल्यानंतर टाइम आणि मास याच्यामध्ये प्रेझेंट नाहीये म्हणून तो 0. देन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे ॲक्सेलरेशनचे आपल्याला डायमेन्शन घ्यावं लागतील m, l आणि t. m0, l1, t-2. आता l चे आपण डायमेन्शन्स पुट अप केलं म्हणजे l रेस टू ह्या ब्रॅकेटच्या वर आपल्याला a आणि b कसं करायचं ॲज इट इज घ्यायचंय बघा. ज्याचे डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन्स लिहून त्याच्या रेस टू आपण ते फॅक्टर्स घ्यायचे a आणि b. देयरफॉर m0, l0, t1 ॲज इट इज लिहूयात. इथं k ॲज इट इज. जर आपण ऑब्झर्व केलं तर a आणि b च्या ज्या व्हॅल्यूज आहेत हे आपण काढू शकतो, कंपेअर करू शकतो. इतर या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे m मासच्या व्हॅल्यू आपल्याला कंपेअर करायचे, लेंथच्या आणि टाइमच्या आपल्याला कंपॅरिझन करायचं. मग कसं लिहिणार बघा, m0 मल्टिप्लिकेशन ह्या फॅक्टरने आपण ह्याला प्रत्येकाला मल्टिप्लिकेशन करूयात. m0 l raised to 1 आहे 1 into a, l raised to a, t0 0 into a 0, here m0 l raised to a, sorry l raised to b, इथं b आहे म्हणून t raised to काय येणार -2b. हे बघा वरचा जो a फॅक्टर आहे तो आपण खाली घेतलेला आहे. नाव कंपेअर ह्या दोन्हीला आपण काय करायचं, ह्याचं मल्टिप्लिकेशन करूयात mm चं आणि वरच्याचं काय करणार बघा, कंपेअर केल्यावर प्लस मध्ये आपण कन्सिडर करणार आहे काय, t ची व्हॅल्यू आपण असंच लिहूयात m0 l1 सॉरी l0 t1 as it is. Now here we have to write k as it is, proportionality constant जो k आहे as it is लिहूयात. m0 plus 0 0 ची l la
याचा पण काय इथं b आहे म्हणजे LA + b. t 0 आहे आणि इकडं t⁻² आहे 2b म्हणजे t - 2b. Okay, now here we have to compare the equations. Compare on both sides we get. ह्या दोघांना जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला काय मिळेल बघा. दोन्हीकडे a आणि b च्या व्हॅल्यूज आपल्याला काढता येईल. Therefore इथं मी लिहिते comparing equations both side we get. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. a + b हे बघा LL ला कंपेअर करूया, TT ला आणि MM ला करूया. MM चा तर प्रश्नच आहे 0 आहे, पण L शी L कंपेअर केल्यानंतर तिथे वरती व्हॅल्यू a + b = काय आहे. a + b = काय लिहू शकतो आपण 0. ह्याला वाटलं तर इक्वेशन नंबर 2 करा. t ला कंपेअर केलं तर t ची व्हॅल्यू काय आहे -2b = काय आहे इथे वरती 1. मग आपल्याला b ची व्हॅल्यू इथे काढता येईल बघा. b = काय येणार. b ला जर -2 पासून सेपरेट केलं तर इकडे आलं व -1/2 येईल. ह्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणूया 3 म्हणूया. बघा इकडे हा इक्वेशन नंबर 3 झाला. देन आफ्टर दिस वन next step, put this equation number 3 in equation number 2. इक्वेशन नंबर 3 ची व्हॅल्यू 2 मध्ये पुट अप करूयात. म्हणजे b ची व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट अप करूयात. a + b जिथे आलेला आहे = 0 म्हणले तिथे आपण b ची व्हॅल्यू काय पुट अप करायचं -1/2 पुट अप करूयात. काय आहे व्हॅल्यू बघा. a प्लस येणार इथे प्लस मायनस येणार 1/2 = 0 आहे बरोबर. a ही व्हॅल्यू कंप्लीटली तिकडे गेल्यावर काय येईल 1/2 मायनस काय होणार कंप्लीटली प्लस होणार. a = 1/2 येणार. हे इक्वेशन नंबर आपण 4 म्हणूया. इक्वेशन 3 and 4 इक्वेशन 3 and 4 in इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय बघा. t = k L⁻a G⁻b आहे. इथे काय पुट अप करायची a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू पुट अप करूया. काय आहे बघूयात. t = k L ची व्हॅल्यू काय आहे L⁻a ची व्हॅल्यू 1/2 आहे. g ची व्हॅल्यू G⁻b आहे तर तिथे काय b ची व्हॅल्यू पुट अप करायची -1/2. एक प्लस 1/2 आहे, एक -1/2 आहे. Therefore we have to write t = k L/g च्या फॉर्म मध्ये आपण लिहूयात. तर काय येणार बघा. t = k L⁻1/2 whole divided by g -1/2. t इथं बघा k हेच आपण असं लिहू शकतो L/g. हा 1/2 वर गेल्यानंतर मायनसचा काय होईल प्लस. म्हणजे कॉमन आपण एकदाच लिहू शकतो 1/2 दोघांचा रेस टू. L/g⁻1/2 आहे म्हणजेच 1/2 असेल तर आपण काय करतो k √, मध्ये ती व्हॅल्यू लिहितो दॅट इज L/g. t k √L/g. Now L/g where here we know that k = 2π. that is a proportionality constant जो k आहे त्याची व्हॅल्यू काय आहे 2π. दिस इज एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट ओनली. हे आपण एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट केलेलं आहे त्यामुळे k = 2π आपण डायरेक्ट पुट अप करूया. हियर t k ची व्हॅल्यू 2π पुट अप केलं तर अंडर स्क्वेअर रूट आपण काय घेऊ शकतो L/g. दिस इज आवर
final equation T is equal to 2 pi under root L upon G. We have to calculate the related physical equation between time period T, length and acceleration due to gravity. If length goes on increases here, then time period also increases. Okay, means that time period which is depends on both values, that is acceleration due to gravity G and length of a pendulum small l. Okay, next use, that is the third one. Let us see.
if the correct equation contain more terms of the same dimension, it is not possible to know about their results using dimensional